होऊ घातलेल्या यात्रेमध्ये जनसमुदायाकरता अनेक राज्यातून येत असलेले आमचे जनजाती बांधव त्यांची 5 दिवसांमध्ये होऊ घातलेल्या यात्रेच्या अनुषंगाने आपल्या लोकप्रिय वृत्तपत्राच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून समाजाचं प्रतिबिंब म्हणून आपण जास्तीत जास्त प्रसिद्धी आणि प्रसार करावा अशी रास्त अपेक्षा आमच्याकडून करतो. आणि निश्चितच आपल्या लोकप्रिय वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कचारगड येथे होऊ घातलेली 5 दिवसाची यात्रा त्याचं नावलौकिक आणि गौरव प्राप्त होण्यासाठी गोंदिया किती तारखेपासून कचारगड यात्रा सुरू होणार आणि किती दिवस चालणार आहे, काय दिनांक 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या दरम्यान कचारगड येथे जनजाती समाज, आदिवासी समाजाचं दैवत आणि अस्मितेचं ठिकाण असल्यामुळे लाखोच्या संख्येनं बंधू आणि भगिनी येत असल्यामुळे, बालक आणि युवती येत असल्यामुळे शासन आणि प्रशासन मिळून नियोजन केलेलं आहे. आणि निश्चितच शासन आणि प्रशासन येणाऱ्या सर्वांचं सन्मान आणि स्वागत करेल, बंदोबस्त करेल अशा प्रकारचा आढावा घेतला. आणि निश्चितच आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या विनंती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये असलेलं एवढं मोठं नैसर्गिक संपत्ती जे आहे ते जिवंत राहण्याच्या अनुषंगाने आपण त्यामुळे आपण निश्चितच प्रसार आणि प्रचार चांगला करावा अशी अपेक्षा. महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन साले कसं आहे त्या ठिकाणी जे मोठ्या रेलगाड्या एक्सप्रेस आहेत ते थांबा देणार का त्यात? छत्तीसगढ़ एक्सप्रेस पर नोंद घेतो सर, आप आदिवासी विकास मंत्री हो, पंचायत समिति देवरी भी आदिवासी भाग आती है सर। करोड़ों रुपए का मनरेगा का भ्रष्टाचार का आरोप वहाँ के एडवोकेट कर रहे हैं, क्या लगता है सर इस प्रकार का भ्रष्टाचार हुआ होगा? मैं इन्क्वायरी करता हूँ. साहेब, गोंदियामध्ये वसतिगृह आहे आणि त्याचे मुलामुली प्रकल्प ऑफिसमध्ये उशिरा रात्री तिथं आंदोलन केले होते. वसतिगृहामध्ये काही त्यांना त्रास होत आहे, सुविधा नाही आहे, म्हणूनच काय त्यांच्याशी चर्चा करतो, आज भेटतो त्यांना. एक मोठा मुद्दा आहे अदानी प्रकल्पामध्ये कमीत कमी 100 जो आदिवासी आहे यांची जमिनी गेलेल्या आहे. मागील कित्येक वर्षापासून ते नोकरी करतात आणि आश्वासन देण्यात आलं अदानीकडून. याची काही कल्पना नाही मला.